नमस्कार, मी प्रतीक्षा तायडे. आपण पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही. काल जी बाजीराव रोडवर घटना घडली, एक 17 वर्षीय मुलाचा निर्घृण असा खून करण्यात आलेला आहे. तर त्या संदर्भात आपण आपल्यासोबत डी-सी-पी आहेत ऋषिकेश रावळे सर. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, की नक्की काय-काय घडलं सर? नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर कालची काय म्हणजे कालची घटना त्याच्याबद्दल काय सांगाल सर? मॅडम काल जो गुन्हा घडलेला आहे खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे बाजीराव रोडवर जो मर्डरचा गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये जो मयत होता त्याचा जो साथीदार आहे तिन्ही जे आरोपी आम्ही पकडले हे सर्वचे सर्व अल्पवयीन आहे. हे एक दुसऱ्याला पहिल्यापासून ओळखत होते. हे पर्वतीच्या हद्दीमध्ये जो वसाहत एरिया आहे त्या वसाहतीमध्ये हे राहणारे सर्व लोक आहेत आणि त्यांचा जो जुना वाद होता त्या जुना वादाच्या जो वाद मोठा होत गेला आणि तो इथपर्यंत आला की एकाचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये. अच्छा. किती जण होते सर आरोपी? आरोपी 3 जण होते मॅडम. जसा काल गुन्हा घडला त्याच्या 3-4 तासातच आम्ही सगळ्या टीम जे पाठवल्या होत्या 4 तासाच्या मध्येच आम्ही त्या तिन्ही आरोपींना पकडलेलं आहे. पुढे अजून त्यांच्यावर काही कारवाई वगैरे झाली का सर? मॅडम हे तिघं पण अल्पवयीन आहे. आम्ही ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डच्या समोर त्यांना हजर केलेलं आहे. आम्ही हेही पत्र दिलेलं आहे की यांना मेजर म्हणून ट्रीट करावं आणि त्याच्या पुढील पण कारवाई मेजर म्हणून ट्रीट करण्यासाठी आम्ही पत्र देऊन त्यांची कोर्टाची परवानगी घेऊन पुढील कारवाई करणार आहे. धन्यवाद.